शेवटी काही वेळा संधी मिळत नाही, त्यामुळे बायपास करावं लागतं. नाहीतर त्या लाईनमध्ये उभा राहून किती वेळ वाट बघायची आपण. त्यापेक्षा पुष्कळदा लोक बायपास करतात आणि संधी मिळवतात. पण तुम्ही स्वतंत्र संघटना निर्माण केल्यामुळं अशा कार्यकर्त्यांना संधी मिळाली पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांचा नंबर कधी लागला असता. आणि म्हणून आता एक मजबूत संघटन निर्माण झालं. आणि म्हणून या पत्रकारांच्या समस्या आहे निश्चितपणानं, कारण आपण अनेक वर्ष या चळवळीशी संबंधित आहात हे तुम्हाला जवळून माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक वेळा पत्रकारांचे जे न्याय्य मागण्या आहेत किंवा जे न्याय्य प्रश्न आहेत हे शासन दरबारी मांडणं आणि ते सोडवून घेण्यामध्ये नेहमीच आपण पत्रकाराचं नेतृत्व सातत्याने केलेलं आहे. आणि मला पूर्णपणाची खात्री आहे की आता ॲक्रेडिटेशन कमिटीवरही आपल्या संघटनेला आता स्थान हे प्राप्त झालेले आहे. आपल्या संघटनेचे प्रतिनिधी आता राज्याच्या ॲक्रेडिटेशन कमिटीवर काम करत आहेत. आणि त्या माध्यमातून आणि भविष्यामध्ये पत्रकारांचं जीवन कसं आणखी आपल्याला सुसह्य करता येईल अशा संदर्भामध्ये सुद्धा आपला संघ निश्चितपणानं प्रयत्नशील राहील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून मी आज फार लांब नजर आपल्यासमोर भाषण करणार नाही आहे, परंतु मी मनापासून धन्यवाद देईल. कारण ही सगळी मंडळी लातूरचं नाव लौकिक वाढवण्यामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे आता आपण ही शिडी पाहिली आणि अतिशय 3 मिनिटामध्ये पूर्ण लातूरचा काय नेमकं घडलं, लातूरमध्ये कसा विकास झालेला आहे. आता ही नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे या टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर अतिशय उत्तम पद्धतीने करण्याचं काम आज लातूरसारख्या छोट्या शहरांच्या मध्ये सुद्धा घडत आहे. आणि म्हणून मला खरोखर आनंद झाला की ही छोटंसं शिडी 3 मिनिटामध्ये पूर्ण लातूर दर्शन मी तुमचं अभिनंदन करेन. कारण या सगळ्या तरुण मित्रांनी एकत्रित येऊन ही अभिनव लातूरची कल्पना मांडणं आणि लातूरचं मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा याचा फार उपयोग होणार आहे. आम्ही तास भाषण म्हणून काय उपयोग आहे ते 3 मिनिटं दाखवले की असं काही नवीन टेक्नॉलॉजी आता नवीन लोक नवा विचार या ठिकाणी करतायत. त्यामुळे आधुनिकतेची कास धरण्याकडं लातूरकरांचा कल आहे. जे अत्याधुनिक आहे जे नवं आहे हे लातूरला हवं असतंच, परंतु त्याच्यातनं सुद्धा काही सुधारित अशा प्रकारचा विचार तिथं मांडला जातो, स्वीकारला जातो हे या शहराचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे सत्कार हे आपण सतत ही प्रथा आपण सुरू ठेवावी, जेणेकरून पुष्कळ लोक आहेत जे आज तुम्हाला लवकर लक्षात आले तेवढ्या लोकांना तुम्ही इथं बोलवलं. याच्याही पेक्षा खूप लोक आणखी असू शकतात. त्यांचा सुद्धा शोध घेण्याचं काम जर आपण केलं आणि चांगल्या कामाचं जर